ठाण्यामधील कासार वडवलीमधून या हल्लेखोराला अटक करण्यात आलेली आहे। कासार वडवलीमधील लेबर कॅम्पमध्ये हा आरोपी लपलेला होता। त्याचं नाव मोहम्मद जयजाद असं आहे। पोलिसांनी या आरोपीची माहिती सुद्धा दिलेली आहे आणि रात्रीच पोलिसांनी लेबर कॅम्पमध्ये जाऊन या आरोपीला अटक केली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम यांच्याकडून। शुभम, रात्री किती वाजता त्याला अटक करण्यात आली आणि कशा पद्धतीची ही गुप्त माहिती पोलिसांना मिळाली, कारण त्यांनी सापळा रचून या आरोपीला बेड्या ठोकल्या? पाहिलं तर त्या आरोपीचं शेवटचं लोकेशन जे आहे ते हे लेबर कॅम्प जे आहे टाकलं होतं। पोलिसांनी एका नेटवर्कच्या गावाच्या साह्याने जे आहे ते आरोपीला मिळालेलं आहे। त्या आरोपीचा शेवटचं लोकेशन जे आहे ते लेबर कॅम्प असून आणि पोलिसांनी असलेल्या ठिकाणी जे आहे दस्तक खाल्ली होती। मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचं पथक जे आहे त्या ठिकाणी दाखल झालं होतं आणि या ठिकाणी जे आहे आपण हे पत्र्यांचे शेड पाहतो। ह्या शेडमध्ये जे आहे ते ठाणे शहरातील अनेक मजूर वर्ग जो आहे तो राहत आहे आणि याच ठिकाणावरून त्या आरोपीला जे आहे ते अटक केलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाहिलं तर मजूर वर्ग आहे। माझ्यासोबत काही मजूर या ठिकाणी आहेत। भाई, क्या हुआ था कल रात में? कितने बजे पुलिस वगैरह आई थी? कितनी मामला? यहाँ तो हम लोग रूम में थे तो 9 बजे हम लोग के रूम में आई गई। आया, सब लोग देखा, मतलब कुछ चेक किया तो हम लोग को तो जानकारी नहीं था कि मतलब यहाँ क्या है क्या नहीं है। फिर बाहर में बुलाया गया, सब पूरा जितना कॉलोनी टोटल कॉलोनी का लेबर को यहाँ पे बुलाया गया। तो उसके बाद मोबाइल चेक किया गया, मोबाइल में क्या है क्या नहीं, एक फोटो दिखाया गया। किसका फोटो था वो? ये तो पता नहीं सर किसका, मतलब फोटो दिखाया गया। हम लोग को जब तो जानकारी नहीं, हम लोग को काम करने वाले ड्यूटी से मतलब जाना ही था रात में। उससे पहले ही हम लोग का रूम में आए गए, चेक किए, उसका मोबाइल चेक किया गया, पूछा गया और क्या। कितनी पुलिस थी और किस टाइम को आए थे और कितने टाइम को? हम लोग तो मतलब रूम में थे 8 साढ़े 8 बजे से ही 8 साढ़े 8 बजे से ही हो रहा था, लेकिन हम लोग को जानकारी नहीं था। सिविल ड्रेस में थे, हम लोग को जानकारी नहीं था। दादा, किती वाजता रात्री पोलीस आले होते आणि काय नेमकी चौकशी काय विचारपूस केली? ते पुरा हरणावले आमच्या घराकडे आली, पुढे येऊन बघितलं आणि वापस गेले। नंतर डबल आले म्हणून चला तिकडे बोलले, आम्ही झोपलो होतो जेवण करू। त्यानंतर बोलावलं आम्हाला तिथं, आमच्या मित्राची मोबाईल चेक केले गावाले तर बसवून ठरवले सर्व जातीचं जे देशाचे काय ते लोक त्यांना साईड केलं ग्रुप। आमचे लोक अलग केले, मराठी लोक लोकांचं वेगळे केलं ग्रुप। काय विचारपूस काय केली? आम्हाला ओळखत नाही आणि बोलत होतो मराठी, बाकी या लोकांना निश्चित पाहिलं तर हा संपूर्ण लेबर कॅम्प आहे आणि या लेबर कॅम्प मध्ये आपण पाहिलं तर अजूनही काही साध्या वेशामध्ये जे आहे ते पोलीस आपल्याला दिसत येत आहेत। संपूर्ण प्रमाणामध्ये आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची वस्ती जी आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मजूर वर्ग राहतो, कामगार वर्ग जो आहे तो राहतो। पण पाहिलं तर अजूनही काही कामगार वर्ग आहे आणि याच ठिकाणी जे आहे पोलिसांना त्याचं लाईव्ह लोकेशन जे आहे ते शेवटचं मिळालं होतं आणि त्यानंतर पोलिसांचं मोठ्या प्रमाणामध्ये एक पथक जे आहे त्या ठिकाणी पोहोचलं होतं। रात्री सुमारे 9च्या दरम्यान जे आहे ते पोलीस पथक त्या ठिकाणी पोहोचलं होतं। सुमारे 30 ते 40 पोलीस जे आहे त्या ठिकाणी पोहोचले होते आणि लेबर्सला जे आहे ते संपूर्ण एका लाईनीमध्ये उभं केलं। ज्यावेळी जे आहे ते ह्या लेबर्सला एका लाईनीमध्ये उभं केलं त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये लेबर कामगार वर्ग जो आहे तो जमा झाला होता। त्या सर्वांची चौकशी केली सर्वांकडून। त्या फोटो जो आहे तो आरोपीचा त्यांना दाखवण्यामध्ये आला होता, परंतु त्यांना जो आहे तो कुठेही आढळून आल्यानंतर त्यांनी घासांमध्ये पाहणी केल्यानंतर तिकडे त्यांना जो आहे तो आरोपी आढळून आलेला आहे। अगदी धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या माहितीसाठी। तिथे मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा होता आणि त्यानंतर पोलिसांनी त्या सगळ्यांची कसून चौकशी केली आणि त्यानंतर या आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।